कालसर्पयोग हा एक सकारात्मक आणि राजयोग म्हणूनही मानला जातो. पण आपल्याकडे कालसर्पयोगाला फारच निगेटिव्ह आणि नकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं जातं. आपल्या इकडे 99% लोकांच्या पत्रिकेमध्ये कालसर्पयोग असतो आणि त्यांना सगळ्यांनाच काय त्रास असतो असं नाही आहे. कारण बघा, राहू आणि केतू हे 100% कर्माकारका ग्रह आहेत. ओके. जेव्हा कालसर्पयोग बनतो आपल्या पत्रिकेमध्ये आणि तो खूप चांगल्या लेवलचा कालसर्पयोग असेल, ओके, तर तुमच्या पत्रिकेत तो तुम्हाला राजयोग देतो. आणि हा राजयोग कधी मिळतो तुम्हाला? तर वयाच्या 22 वर्षानंतर तुमच्या आयुष्यामध्ये तो खूप उंचीवरती तुम्हाला घेऊन जातो. आणि मुलींच्या पत्रिकेमध्ये असेल, तर तो लग्नानंतर तिला फारच एका चांगल्या लेव्हलवरती घेऊन जातो. तर हे जे कुठे मिसअंडरस्टँडिंग आहे, कुठे गैरसमज आहे, की कालसर्प योग असणं म्हणजे अत्यंत वाईट आहे. तर बिलकुल असं नाही आहे, की कालसर्प योग हे वाईटच असतात, असं नाही आहे. सो ह्यासाठी तुम्ही स्वतः पुन्हा एखादा विचार करा, सकारात्मक विचार करा, की एका ज्योतिषाने आपल्याला सांगितलं, दुसऱ्या ज्योतिषाने असं सांगितलं, की कालसर्पाची जेव्हा पण तुम्हाला भीती टाकली जाते, तर ती भीती अयोग्य अशी आहे. तर नव्याने विचार करा आणि आपल्या पत्रिकेबद्दल एवढे तुम्ही स्वतः निगेटिव्ह आणि भीतीदायक बनू नका.